MRP ट्रेड रूम मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक्सएम वरती आपण युपीआय मार्फत डिपॉझिट कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत. तर सर्वप्रथम एक्सएम आयडी आपण आपली लॉग इन करून घेणार आहोत. एक्सएम वरती अकाउंट कसं ओपन करायचं ते आपण मागील व्हिडिओत पाहिलेलं आहे. तर एक्सएम वरती आज आपण डिपॉझिट कसं करायचं ते पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या इथं रिअल अकाउंट आहे बघायचं, तर रिअल अकाउंट $0 आहे. डिपॉझिट कसं करायचं आणि 50% बोनस एक्सएम मध्ये कसा फायदा घ्यायचा ते आपण इथे पाहणार आहोत. तिथे जिथे 50% बोनस दिसते तिथं डिपॉझिटवर क्लिक करायचं. इथूनच डिपॉझिट करायचं 50% बोनस, नाही तर बोनसचा फायदा नाही भेटणार आपल्याला. तर आपण आता इथं 50% बोनस डिपॉझिट ऑप्शन क्लिक करून युपीआय आयडी जो ऑप्शन आहे युपीआय मार्फत आपण डिपॉझिट करायचं आहे. डायरेक्ट आपले फोन पे गुगल पे वरून डिपॉझिट डायरेक्ट होतं. तिथं आपली युपीआय आयडी टाकायची आहे. युपीआय आयडी फोन पे गुगल पे मध्ये तुम्हाला भेटून जाईल. युपीआय आयडी टाकल्यानंतर डिपॉझिट अमाऊंट किती डिपॉझिट करायचं तुम्हाला ते टाकायचं आहे. तिथं मिनिमम आपण किती डिपॉझिट $3000 आपण मिनिमम डिपॉझिट करू शकतो एक्सचेंज मध्ये, मॅक्झिमम 50,000. 15,000 आपण डिपॉझिट करत आहे. चेकबॉक्सवर क्लिक करायचं, डिपॉझिट लिंकवर क्लिक करायचं. डिपॉझिट फंड्स युपीआय आपली आयडी डिपॉझिट अमाऊंट वगैरे सगळे दिसेल. कन्फर्मवर क्लिक करायचं. स्कॅनर किंवा स्कॅनर येईल तो स्कॅन करून पेमेंट करायचं. जस्ट वेट, लोड होत आहे. अशा प्रकारे विंडो ओपन झालेली आहे, पेमेंट विंडो. तिथं आपल्याला स्कॅन करून पेमेंट करायचं. आपल्या फोन पे वर स्कॅन करेल. जस्ट मिनिट, पेमेंट करतोय. पेमेंट झालेलं आहे सक्सेसफुल. आपल्या अकाउंट वरती $0 होते. सक्सेसफुल डिपॉझिट रिक्वेस्ट. बॅलन्स चेक करूया. $172 आलेले आहेत आपल्या अकाउंट मध्ये. अशा प्रकारे आपण आपल्या एक्सएम वरती डिपॉझिट करावायचं आहे. थँक्यू फ्रेंड्स. असं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओज येत राहतील आपल्या चॅनलवरती. स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ येत राहतील. धन्यवाद.